मनसेकडून मुंबईत होणार आता फेरबदल होणार आहेत। काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना, शाखाध्यक्षांना देखील नारळ देण्यात येणार आहे। 24 जूनला या बाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार आहे। जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत आणि नवीन नेमणुका जाहीर करण्यात येणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक काम न करणाऱ्यांना काढून टाका आणि तात्काळ पर्यायासह 24 जूनला अहवाल सादर करा। केंद्रीय समित्यांना राज ठाकरेंनी असे आदेश दिलेले आहेत। मनसेमध्ये अनेक विभागात आता पर्याय शोधणे सुरू करण्यात आले। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिवशी सांगितलेलं होतं की त्यांनी जी एकूण पक्षाची संरचना आहे ती त्यांनी बदललेली होती। नवीन विभागाध्यक्ष नेमण्यात आलेले होते, नवीन शाखाध्यक्ष नेमण्यात आले होते आणि त्याचबरोबर काही केंद्रीय समित्या सुद्धा तयार करण्यात आल्या होत्या। दरम्यानच्या काळामध्ये गेले काही दिवस ज्या काही बैठका मनसेमध्ये होत्या त्यामध्ये एक गोष्ट समोर आली की काही नवीन नियुक्त झालेले विभागाध्यक्ष जे आहेत किंवा काही शाखाध्यक्ष जे आहेत ते फारसं चांगलं काम करत नाहीये किंवा आक्रमक भूमिका फारशी घेताना दिसत नाही। तर हा सगळा प्रकार जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात असं सांगितलेलं आहे की अशी जर कोणी लोक असतील तर ताबडतोब त्यांच्या पदावर दुसऱ्या माणसांची नेमणूक करा। पूर्वी यासाठी 30 जूनचा पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता, परंतु आता मात्र तो कालावधी 24 तारखेपर्यंत मर्यादित करण्यात आलेला आहे आणि सरळ नवीन पर्याय शोधा त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये विशेषतः 1 जुलैपासून असे जर काही ज्यांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत अशा विभागाध्यक्षांची तडकाफडकी बदली करून दुसऱ्याच विभाग अध्यक्षांपर्यंत कडे जबाबदारी सोपवली जाणार आहे। तर एकूण 1 जुलैपासून आपल्याला काही नवीन फेरबदल हे मनसेमध्ये झालेले दिसते। बरं प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।